नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी डी.एच. लॉरेन्स यांची कविता मनी मॅडनेस लाईन बाय लाईन एक्सप्लेन करणार आहे. सर्वात प्रथम मी आपणास डी.एच. लॉरेन्स यांच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. डी.एच. लॉरेन्स हे 20व्या शतकातील एक प्रसिद्ध आणि हायली प्रोडक्टिव्ह इंग्रजी लेखक होते. त्यांनी अनेक कादंबऱ्या, लघुकथा, कविता, नाटके, निबंध आणि प्रवास वर्णने लिहिलेली आहेत. या व्यतिरिक्त त्याने भाषांतरेही केलेले आहे. डी.एच. लॉरेन्स हे त्यांच्या कादंबऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत. सन्स अँड लवर्स, द रेनबो, विमेन इन लव्ह आणि लेडी चॅटरलेस लवर ह्या त्यांच्या अतिशय प्रसिद्ध अशा कादंबऱ्या आहेत. या कादंबऱ्यामध्ये त्यांनी माणसांच्या नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचे सखोल वर्णन केलेले आहे. डी.एच. लॉरेन्स यांचे नाव आधुनिक साहित्यात अजरामर आहे. मनी मॅडनेस ही डी.एच. लॉरेन्स यांची कविता लोकांच्या पैशाच्या आणि भौतिक वस्तूंच्या आसक्तीबद्दल किंवा वेडेपणाबद्दल आहे. ही कविता 1929 साली पानसिस या काव्यसंग्रहात प्रथम प्रकाशित झाली. कवी म्हणतो की लोकांच्या पैशाच्या आणि भौतिक वस्तूंच्या आसक्तीमुळे लोक आपली मानवता गमावून यंत्रासारखे वागत आहेत. फक्त पैशाच्या विचारात असतात. कवीने पैशाचे वर्णन अ काइंड ऑफ मॅडनेस, पैसा हा एक प्रकारचा वेडेपणा आहे असे केलेले आहे. पैसा सर्वांवर नियंत्रण ठेवतो. पैशामुळे लोक लोभी आणि स्वार्थी बनत आहेत आणि खरी मानवी नाते तुटतात. पैशामुळे खरी मानवी नाती तुटतात. कविता आपल्याला पैशाच्या आणि भौतिक वस्तूंच्या पलीकडे घेऊन जाते. जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे हे आपल्याला विचार करण्यास भाग पाडते. आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पैसा हा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा झाला आहे. मनी इज अवर मॅडनेस. पैसा हा आपला एक प्रकारचा वेडेपणा आहे. और वास्ट कलेक्टिव्ह मॅडनेस, प्रचंड अफाट एक सामूहिक वेडेपणा आहे. पैसा हा आपला काय आहे? प्रचंड अफाट आणि सामूहिक वेडेपणा आहे. मॅडनेस म्हणजे वेडेपणा, कलेक्टिव्ह मॅडनेस म्हणजे सामूहिक वेडेपणा. अँड ऑफकोर्स आणि अर्थात इफ द मल्टिट्यूड इज मॅड, जर संपूर्ण समाज वेडा असेल तर. मल्टिट्यूड या शब्दाचा अर्थ सर्वसामान्य लोकांचा समूह, ग्रुप. या ठिकाणी आपण समाज म्हणूया. इफ द मल्टिट्यूड इज मॅड, जर संपूर्ण समाज वेडा असेल तर द इंडिव्हिज्युअल कॅरीज हिज ओन ग्रेन ऑफ इन्सॅनिटी अराउंड विथ हिम, तर प्रत्येक व्यक्ती त्यातून वेगळी नसते. प्रत्येक जण आपल्या मनात थोडा वेडेपणा, पैशाबद्दलचा जो थोडा काही वेडेपणा आहे तो आपल्यासोबत घेऊन समाजामध्ये जीवन जगत असतो. आता आपण यावेळी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आय डाऊट, कवीला शंका आहे. इफ एनी मॅन लिव्हिंग हँड्स आउट अ पाऊंड नोट विदाउट अ पॅंग, वेदना न होता एखादी व्यक्ती एखाद्याला 1 पाऊंड नोट देऊ शकेल का? हँड्स आउट म्हणजे देणे, पॅंग म्हणजे वेदना, विदाउट अ पॅंग म्हणजे वेदना न होता. अँड अ रिअल ट्रेमर इफ ही हँड्स आउट अ 10 पाऊंड नोट, जर ती व्यक्ती 10 पाऊंड नोट एखाद्याला देत असेल तर त्या व्यक्तीला खूप तीव्र वेदना होतील. त्या व्यक्तीचे शरीर, त्या व्यक्तीचे हात थरथर कापतील 10 पाऊंड नोटा देत असताना. ट्रेमर म्हणजे थरथर कापणे. त्या व्यक्तीचे हात थरथर कापतील, त्या व्यक्तीला खूप वाईट वाटेल. आता आपण या लाईनी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या लाईनीमध्ये कवी आपल्याला पैशाच्या सामर्थ्याबद्दल सांगतो. वी कवेल, आपण घाबरतो. कवेल म्हणजे घाबरणे. मनी मेक्स अस कवेल, पैसा आपल्याला घाबरवतो. इट हॅज गॉट अस डाऊन, पैसा आपल्याला लाचार बनवतो. पैसा आपल्याला आपला
मान, अभिमान, स्वाभिमान घाण ठेवण्यास भाग पाडतो. वी ग्रोवेल बिफोर इट इन स्ट्रेंज टेरर. आपण एका विचित्र भीतीमध्ये पैशापुढे नतमस्तक होतो. अँड नो वंडर. आणि आश्चर्य होण्याचं कारण काहीच नाही. फॉर मनी हॅज अ फिअरफुल क्रुएल पॉवर अमंग मेन. पैशामुळे माणसामध्ये क्रूर विचार निर्माण होतात. पैशामुळे माणसाच्या मनात क्रूर विचार निर्माण होतात. माणूस क्रूर कृत्य करण्यास तयार होतो. माणसामध्ये भीती आणि जुलूम निर्माण करतो. पैसा आपल्या जगण्यासाठी, सुखासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्याही पलीकडं पैसा एक भयंकर अशी शक्ती आहे. पैशाचं सामर्थ्य इतके प्रबळ आहे की ते माणसामध्ये भीती आणि जुलूम निर्माण करतो. आपल्याला अनेक वाईट कृत्य करण्यास पैसा भाग पाडतो. पैशामुळे अनेक रक्ताची नाते क्षणामध्ये संपतात. रक्ताची नाते क्षणामध्ये संपतात. बहीण भाऊ यांच्यामध्ये पैशामुळे भांडणं होतात. आता या ठिकाणी कवी काय म्हणतात ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बट इट इज नॉट मनी वी आर सो टेरिफाईड ऑफ. पैशाची आपल्याला भीती नाही. पैशाची आपल्याला भीती नाही. इट इज द कलेक्टिव्ह मनी बॅडनेस ऑफ मनकाइंड. पैशाबद्दलच्या माणसांच्या सामूहिक वेडेपणाची आपल्याला भीती आहे. पैशाबद्दलच्या माणसाच्या सामूहिक वेडेपणाची आपल्याला भीती आहे. फॉर मनकाइंड से विथ वन व्हॉइस हाऊ मच इज ही वर्थ. समाजात पैशाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे एकाच आवाजात विचारतात की त्याच्याकडे पैसे किती आहे. त्याच्याकडे जर पैसे जास्त असेल तर त्याचं मूल्य, त्याला किंमत समाजामध्ये जास्त आहे. जर त्याच्याकडे पैसे नसेल तर त्याला मूल्य, त्याला किंमत नाही. हॅज ही नो मनी. जर त्याच्याकडे पैसे नसेल तर देन लेट हिम इट डर्ट. त्याला भुके राहू द्या, त्याला घाण खाऊ द्या. अँड गो कोल्ड. आणि त्याला थंडी सोसू द्या. त्याला थंडीमध्ये राहू द्या. त्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजेविना जीवन जगू द्या. समाजात माणसाचं मूल्य हे पैशावर अवलंबून आहे. जर त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याला समाजामध्ये मूल्य नाही, त्याला किंमत नाही. हे या लाईनमधून कवीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पैशाविना माणसाचं जगणं कठीण आणि अपमानास्पद आहे, हे सांगण्याचा प्रयत्न कवीने या ओळींमध्ये केलेला आहे असे आपणास दिसून येते. अँड इफ आय हॅव नो मनी दे विल गिव्ह मी अ लिटल ब्रेड. जर माझ्याकडे पैसे नसतील तर लोक मला जगण्यासाठी थोडंसं अन्न देतील. अ लिटल ब्रेड म्हणजे थोडंसं अन्न. सो आय डू नॉट डाय. जेणेकरून मी मरणार नाही. बट दे विल मेक मी ईट डर्ट विथ इट. पण ते मला डर्ट म्हणजे घाण खाण्यास भाग पाडतील. डर्टचा अर्थ आहे घाण. आय शॅल हॅव टू ईट डर्ट. आय शॅल हॅव टू ईट डर्ट. आणि मला घाण खाण्यास, मला घाण खावे लागेल. मला घाण खावे लागेल. इफ आय हॅव नो मनी. जर माझ्याकडे पैसे नसतील तर. याचा अर्थ असा आहे की जर माझ्याकडे पैसे नसतील तर मला कठीण समस्यांना आणि अपमानास्पद गोष्टी सहन कराव्या लागतील. मला लोकांचं बोलणं खावे लागेल. मला समाजात मान सन्मानाची वागणूक मिळणार नाही. जर माझ्याकडे जर पैसे असतील तर मला मान सन्मान असेल, मला समाजात किंमत असेल, माझ्या अवतीभोवती माणसे असतील,
जर माझ्याकडे जर पैसे नसतील तर लोक मला जगण्यासाठी थोडंसं अन्न देतील, जेणेकरून मी मरणार नाही. पण जर माझ्याकडे जर पैसे नसतील तर लोक मला डर्ट म्हणजेच घाण खाण्यास भाग पाडतील, म्हणजेच मला जगू देतील. पैसा नसल्यामुळे मला अनेक कठीण समस्यांना आणि अपमानास्पद गोष्टी सहन कराव्या लागतील, हे या ओळींमध्ये कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ओळींमध्ये कवीने पैशाच्या आणि पैशासाठी वेडे झालेल्या लोकांचे वर्णन केलेले आहे. इट इज दॅट आय एम फ्रायटन्ड ऑफ. याचा अर्थ असा आहे की मी या गोष्टीच्या भीतीने घाबरतो. मला पैशाच्या सत्तेची आणि त्याच्या प्रभावाची भीती वाटते. अँड दॅट फिअर कॅन बिकम अ डेलिरियम. ही भीती इतकी प्रबळ होऊ शकते की ती एक प्रकारचा भ्रम किंवा डेलिरियम बनू शकते. डेलिरियमचा अर्थ आहे मानसिक गोंधळलेली अवस्था. इट इज fear of my money mad fellow man. It is fear of my money mad fellow man. ही भीती केवळ पैशाची नाही तर पैशासाठी वेडे झालेल्या माणसांची आहे. माझ्या सभोवतालचे लोक पैशासाठी इतके वेडे आहेत की त्यांच्या वर्तनाची आणि कृतींची मला भीती वाटते. आता आपण या वळीत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. वी मस्ट हॅव सम मनी टू सेव्ह अस फ्रॉम इटिंग डर्ट. कवी म्हणतोय की आपल्याकडे काही पैसे असणे आवश्यक आहे, कारण तेच आपल्याला अत्यंत गरिबीपासून म्हणजेच डर्ट खाण्यापासून वाचवू शकतात. आपल्याकडे काही थोडेफार पैसे असणे आवश्यक आहे, कारण तेच आपल्याला गरिबीपासून किंवा डर्ट खाण्यापासून, घाणेरडे पदार्थ खाण्यापासून वाचवू शकतात. अँड दिस इज ऑल रॉंग. आपण जे घाणेरडे पदार्थ खातो ते चुकीचं आहे. आपण जे घाणेरडे पदार्थ खातो ते चुकीचं आहे. ब्रेड शुड बी फ्री. आता कवी ते काय म्हणतो, जगातील प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा मोफत उपलब्ध असाव्यात. ब्रेड शुड बी फ्री. अन्न आपल्याला मोफत उपलब्ध असावं. शेल्टर शुड बी फ्री. आणि निवारा हे सुद्धा आपल्याला मोफत उपलब्ध असावे. फायर शुड बी फ्री. आणि आग हे सुद्धा आपल्याला मोफत उपलब्ध असावेत. टू ऑल अँड एनीबडी ऑल ओव्हर द वर्ल्ड. प्रत्येक व्यक्तीला, जगातील प्रत्येक व्यक्तीला ह्या 3 वस्तू मोफत उपलब्ध असाव्यात, असे कवी या ओळीमध्ये म्हणतो. या ओळींमध्ये कवी आपल्याला संदेश देत आहे. वी मस्ट रिगेन अवर सॅनिटी अबाउट मनी. आपल्या विचारांना बदलण्याची गरज आहे. आपण पैशाबद्दलच्या वेडगळ विचारांपासून दूर जाऊन तर्कशुद्ध विचार करणे आवश्यक आहे. बिफोर स्टार्ट किलिंग वन अनदर अबाउट इट. एकमेकांना मारण्यापूर्वी, एकमेकांबरोबर हिंसाचार करण्यापूर्वी आपण पैशाबद्दलच्या वेडगळ विचारांपासून दूर जाऊन तर्कशुद्ध विचार करणे आवश्यक आहे. इट्स वन थिंग ऑर द अदर. जर आपण असे नाही केले तर आपण एकमेकांना मारू, आपण एकमेकाबरोबर हिंसाचार करू. आणि शेवटी कवी म्हणतो की आपल्याला एकाची निवड करावी लागेल. एकतर आपण पैशाबद्दलच्या वेडगळ विचारांपासून दूर जाऊन तर्कशुद्ध विचार करणे आवश्यक आहे, नाहीतर काय होईल, आपण एकमेकांना मारू, आपण आपल्यामध्ये हिंसाचार करू, आपण आपल्यामध्ये द्वेषाची भावना निर्माण करू. अशा प्रकारे मी ही कविता लाईन बाय लाईन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.